नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंडा घेरानुसार आणि छाती घेरानुसार बाही कटिंग कशी करायची असते आणि त्यामध्ये काय फरक असतो हे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये मी समजावून सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला छाती घेरानुसार बाही कटिंग करायची. तर आपण बाही घेणार आहे 34ची. तर पहा, दोन्हीही बाह्या आपण कितीने कटिंग करायच्या, 34 साईजच्याच कटिंग करायच्या आहेत. परंतु एक बाही आपण छाती घेरानुसार आणि एक बाही आपण मुंडा घेरानुसार. मुंडा याचा असणार आहे 7 इंच. पहा, 7 इंच म्हणजे टोटल मुंडा घेर असणार आहे 14 इंच. ठीक आहे. आणि मुंडा छाती घेरानुसार आपण कटिंग करताना काय करतो तर हे पहिल्यांदा लक्षात घेऊ. आता आपण सर्वात पहिल्यांदा छाती घेरानुसार बाहीचं कटिंग करू. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बाही उंचीची गरज असते. तर बाहीची उंची इथं घेणार आहे मी 5 प्लस त्यामध्ये मी 1 इंच केलेलं आहे मार्जिनसाठी. इथे पहा, या पद्धतीने 6 इंचावरती पॉईंट दिला आणि एक लाईन ओढून घेते. लाईन ओढून घेतल्यानंतर आपल्याला गरज असते आता इथे बाहीची घडी काढण्याची. छाती घेरानुसार जेव्हा आपण बाहीचं कटिंग करतो त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा आपण बाहीची घडी काढत असतो. तर बाहीची घडी कशी काढायची याचा फॉर्म्युला पाहूया. तर 34 साईज आहे. तर 1.5 इंच ब्लाऊजमध्ये तुम्ही जेव्हा 1.5 इंच मार्जिन घेता त्यावेळेस छातीचा चौथा भाग करायचा आहे. म्हणजे 34चा इथे चौथा भाग किती येईल, 8.5 इंच. ठीक आहे. तर 1.5 इंच मार्जिन असेल त्यावेळेस हे आहे असा चौथा भाग तुम्हाला बाहीची घडी म्हणून वापरायचं आहे. पहा, बाहीची घडी कुठून कशी असणार आहे, इथून इथे. आता चौथा भाग आपला 8.5 इंच येतोय. तर पहा, इथे मी 8.5 इंचावरती पॉईंट दिला आणि इथून सुद्धा मी असा 8.5 इंचावरती एक पॉईंट दिला आणि एक बॉक्स तयार करून घेतला. तर छाती घेरानुसार जेव्हा आपण बाहीचं कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला असा बॉक्स पहिल्यांदा तयार करून घ्यायचा असतो. अजून एक मला सांगायचं आहे, इथे जेव्हा तुम्ही ब्लाऊजमध्ये 2 इंच मार्जिन असेल त्यावेळेस छातीचा चौथा भाग किती येतो, 8.5 प्लस त्यामध्ये अर्धा इंच करायचं आहे. म्हणजे किती होणार आहे, 9 इंच. म्हणजेच ही जी घडी 8.5 इंचावरती आलेली आहे तीच घडी तुमची 9 इंचावरती येणार आहे. पहा, म्हणजे इथे फक्त अर्धा इंचाने तुमची बाहीची घडी वाढणार आहे. हे लक्षात घ्यायचं. नाही तर तुम्ही 2 इंच ब्लाऊजमध्ये मार्जिन ठेवून 1.5 इंचानुसार कटिंग केलं तर अर्धा इंचाने तुमची बाही कमी पडेल. यासाठी मी हा फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला सांगितलेला आहे. इथे आपण घेऊया 3.5 इंच. कॅप हाईट इथं मी 3.5 इंच घेतली आणि एक लाईन ओढून घेतलेली आहे. पहा, आता मात्र इथे मी तुम्हाला फरक सांगते. पहा काय करायचं आहे. आता 1.5 इंच मार्जिन आहे तर आपली घडी इथे आलेली आहे. पहा, म्हणून इथं हा 1.5 इंचाचा पॉईंट घेतला. ब्लाऊजमध्ये जे पॉईंट आहे मार्जिन आहे 1.5 इंचाचा तेच या इथं घेतलं. जर तुमचं हे 2 इंच मार्जिन असतं तर हा पॉईंट इथेच राहणार आहे. हा पॉईंट असा पुढे नाही येणार आहे. पहा, कारण घडी आपली अर्धा इंचाने इथे वाढणार आहे. त्यामुळे पहा, या पद्धतीने हा पॉईंट इथेच येणार आहे. हा पॉईंट आपला अजिबात मागे पुढे होणार नाही. नाहीतर परत तुम्ही इथे हा पॉईंट असा तुम्हाला वाटेल की 1.5 इंच मार्जिन घेऊन तुम्ही परत हा इथे पॉईंट द्याल, तर तसं नाही. 1.5 इंच मार्जिन आहे तर आपली बाही घडी कमी आहे म्हणून 1.5 इंचावरती आलेला आहे. आणि बाही घडी जास्त असणार त्यावेळेस हा 2 इंचाचा पॉईंट इथे असणार आहे. या पद्धतीने एक तिरकी लाईन मी ओढून घेतली. या लाईनचा सेंटर केला, परत सेंटर करून घेतला. याचाही मी असा सेंटर करून घेते. बाहीला आकार देण्यासाठी अर्धा इंच वरती घ्यायचं पॉईंट. इथून मी 1 इंच. आता आकार देताना कसा द्यायचा आहे पहा. हा 1 इंचाचा पॉईंट आहे. इथून ह्या पहिल्या पॉईंटवरती येऊन सेंटरला, परत सेंटरपासून असा हा खालच्या साईडचा अर्धा इंचाचा पॉईंट आणि या पद्धतीने एकदम परफेक्ट असा हा पानाचा आकार तयार होतो. आता इथे एक पॉईंट द्या आणि इथे एक पॉईंट द्या. आणि या पद्धतीने आकार देऊन घ्या. किती सोपी पद्धत आहे पहा बाहीला आकार देण्याची. पानाचा शेप सुद्धा एकदम परफेक्ट असा तयार होतो. आणि मी भरपूर व्हिडिओ म्हणजे भरपूर आपल्या चॅनेलवरती बाहीचे व्हिडिओ आहेत.
आकार कसा द्यायचा याचे. दंडघेर घेते मी 6 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. हे असं जोडून घ्या आणि इथे हे अर्धा इंचाने डाऊन करायचं, कारण आपण ब्लाऊजमध्ये सुद्धा अर्धा इंचाने डाऊन करतो. तर पहा इथे आपण काय काय मेजरमेंट घेतले. बाहीची उंची 5 + 1 6 इंच, परत कॅप हाईट घेतलेली आहे 3.5 इंच, पूर्ण घडी घेतलेली आहे आपण 8.5 इंच, दंडघेर 6 इंच घेतलेला आहे. इथे हे 1.5 इंच मार्जिन आहे. या पद्धतीने ही बाही आपली छाती घेरानुसार कटिंग झालेली आहे. इथे हे रफ होईल म्हणून पहा, थोडंसं मी हलकंसं, तुम्हाला हे समजलंच असेल. आता आपण कटिंग करूया मुंडा घेरानुसार. तर हा फॉर्म्युला तुम्हाला समजलाच असेल. इथे मी आधीच लिहून घेते. मुंडा घेरानुसार. आता मी मुंडा घेर तुम्हाला किती सांगितलेला आहे, 7 इंच. सेम बाहीची उंची 5 + 1 6, इथेही 6. एक मी सरळ लाईन ओढून घेतली. कॅप हाईट पण सेम घ्यायची 3.5 इंच. आता इथे मात्र आपल्याला मुंडा घेर टाकायचा आहे. मुंडा घेर आहे आपला 7 इंच. तर इथून असा टेप ठेवायचा. 7 इंच कुठे येते पाहायचं या लाईनवरती. इथे 7 इंच आलेला आहे. तर इथून आपण परत एक लाईन ओढून घ्यायची आणि जसे सेम इथं आकार दिलेले आहेत छाती घेरानुसार त्या पद्धतीनेच इथे सुद्धा आकार आपल्याला द्यायचे. तर ही जी लाईन आहे 7 इंचाची, याचा सेंटर करून घ्यायचा. असे समसमान 4 भाग करून घ्यायचे. 1 इंच घेतलं इथे मी. हा पहिला पॉईंट अर्धा इंच वरती, हा दुसरा पॉईंट अर्धा इंच वरती घेतलेला आहे. इथे पहा हा पॉईंट जो आहे तो परत अर्धा इंचाने मी असा खाली घेतला. इथे 1 इंचाचा पॉईंट. सर्वात पहिल्यांदा या पद्धतीने असे आकार देऊन घ्यायचे. आता मला प्रॅक्टिस आहे पहा. या पद्धतीने बाहीला आकार दिले. दंडघेर 6 इंच, इथे 6 इंचाचा दंडघेर, याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन, इथेही हे 1.5 इंच मार्जिन. आणि हे डाऊन करायचं आहे आपल्याला अर्धा इंचाने डाऊन. तर आता इथे काय फरक झाला ते मी तुम्हाला सांगते. ही आहे मुंडा घेरानुसार, ही आहे छाती घेरानुसार. तर ही जी घडी आहे आपली बाहीची, ही 8.5 इंच भरलेली आहे आणि मुंडा घेरानुसार 8 इंच भरलेली आहे. पहा इथे अर्धा इंचाने आपली ही बाही कमी भरलेली आहे, कारण मुंडा घेरानुसार आपण कटिंग केलेली आहे. आणि मुंडा घेरानुसार बाही कटिंग करतो त्यावेळेस बाहीची घडी ही जी आहे ती कमी जास्त भरू शकते. आता या इथे हा मुंडा घेर किती भरतोय पहा. छाती घेरानुसार आपण कटिंग करतोय त्यावेळेस 8 इंच, म्हणजे टोटल 16 इंच हा मुंडा घेर भरतोय. आणि इथे जेव्हा आपण मुंडा घेरानुसार कटिंग केलेला आहे टोटल आपला 14 इंच मुंडा घेर भरतोय. जर तुम्हाला 14 इंच मुंडा घेर हवा असेल तर 16 इंच मुंडा घेरानुसार जर तुम्ही बाही कटिंग केलं तर ही बाही तुमची जी आहे ती नक्कीच जास्त होणार आहे. समजलं? बाही तुमची ही जास्त होणार आहे. समजा इथेच हाच तुमचा मुंडा घेर जर 17 असेल, म्हणजे पहा 17. आता हा 14 इंचानुसार आपण कटिंग केले आणि ह्याचा भरलेला आहे मुंडा 16, याचा आहे 14. आणि जर तुम्हाला 17 इंच मुंडा घेर हवा असेल, म्हणजे हाही नको आहे आणि हाही नको आहे, तेव्हा तुम्हाला ही बाही जी आहे छाती घेरानुसार कटिंग करणार त्यावेळेस ही बाही तुमची कमी पडणार, कारण तुमचा मुंडा घेर 16 इंच भरतोय आणि मग आपल्याला किती हवा आहे 17 इंच मुंडा घेर हवा आहे, म्हणून बाही आणखीन तुमची अर्धा इंचाने कमी पडणार.
समजलं. यामुळे कधीही आपल्याला ब्लाऊजचा मुंडाघेर मोजून बाहीचं कटिंग करायचं आहे. मेथड तुमची सेमच असणार आहे. ज्यांना पटकन मुंडाघेर कुठं कसा मोजायचा, बाहीला मुंडा कसा टाकायचा नवीन शिकणारे असतात, त्यांना समजत नाही, त्यांनी ही मेथड वापरा. ही मेथडसुद्धा परफेक्टच आहे, नाही असं नाही. परंतु तुमची बाही कमी जास्त होऊ नये, कमी पडू नये म्हणून तुम्ही या पद्धतीने बाहीचं कटिंग करायचं आहे मुंडाघेर मोजून. मेथड सेम आहे, मेथडमध्ये काही फरक नाही. आकार मी सेम पद्धतीने दिलेले आहेत. सर्व बाहीचं कटिंग मी सेमच केले, फक्त मुंडा घेर जो आहे तो कमी जास्त आहे, एवढाच फरक आहे. बाहीची घडी कमी जास्त भरते, म्हणून बाहीची घडी जास्त होऊ नये आणि कमीही पडू नये म्हणून ही मेथड वापरा मुंडा घेरानुसार बाहीची. तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.